Okay, now let's continue. Exercise 5.5, question number 3 and 4. लास्ट पिरियड मध्ये आपण पहिले दोन क्वेश्चन्स आपले पाहून गेलेलो आहोत. राहिलेले दोन क्वेश्चन्स. हा सगळा एक्सरसाइज कोणत्या थिअरमशी रिलेटेड आहे, कोणाशी रिलेटेड आहे लक्षात आहे. मिडपॉइंट थिअरम किंवा थिअरम ऑफ मिडपॉइंट्स ऑफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल. थिअरम ऑफ मिडपॉइंट्स ऑफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल. द सेगमेंट जॉइनिंग midpoints of any two sides of triangle is parallel to third side and is half the length of remaining side. ट्रायंगलच्या कोणत्याही दोन साइड्सचे मिडपॉइंट्स जॉईन करणारे जी सेगमेंट आहे ती थर्ड साइडला पॅरलल असते आणि त्याची लेंथ ही थर्ड साइडच्या काय असते, हाफ असते. याच्याशी रिलेटेड आपला एक्सरसाइज काय म्हणते इंग्लिश मध्ये आपण त्याला, द सेगमेंट जॉइनिंग मिडपॉइंट्स ऑफ एनी टू साइड्स ऑफ ट्रायंगल इज पॅरलल टू थर्ड साइड अँड हॅज हाफ द लेंथ ऑफ थर्ड साइड किंवा रिमेनिंग साइड. त्याचा कन्व्हर्स कसा बघायचा, त्याचा कन्व्हर्स असा आहे, अ लाईन पासिंग थ्रू द मिडपॉइंट ऑफ अ साइड अँड पॅरलल टू अदर साइड bisects the third side. The line passing through midpoint of one side of a triangle and parallel to second side bisects the third side. मराठीत काय सांगितलं तुम्हाला, एकाचा मिडपॉइंट दुसऱ्याला पॅरलल तिसऱ्याला बायसेक्ट. म्हणजे क्यू हा एसी चा काय असतो, मिडपॉइंट. याच्यावर बेस्ड हा एक्सरसाइज आहे. ठीक आहे. आता तुम्ही थर्ड क्वेश्चन वाचायला सुरू करा, तोपर्यंत मी फिगर ड्रॉ करतो. क्वेश्चन नंबर 3 बघायला सुरू करा. एबीसी ट्रायंगल केलं तुम्हाला, एबीसी आणि मिडपॉइंट्स जॉईन करणारे सेगमेंट आहे. हा नाउ क्वेश्चन नंबर 3 बघा. अगदी सोपा आहे एक्सरसाइज. इन द फिगर 5.40 ट्रायंगल एबीसी इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. तो जो बाहेरचा ट्रायंगल एबीसी आहे ना, तो काय सांगा, इक्विलॅटरल ट्रायंगल एबीसी इज एन इक्विलॅटरल. पॉइंट्स एफ डी ई आर मिडपॉइंट्स ऑफ साइड ए बी बी सी एंड एसी. एफ डी ई हे ए बी बी सी आणि एसी चे काय सांगा, मिडपॉइंट आहे. शो दॅट ट्रायंगल एफ डी इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. तो आतला जो ट्रायंगल आहे ना एफईडी, हा पण इक्विलॅटरल आहे, तुम्हाला प्रूव्ह करायचा. हा ट्रायंगल काय आहे, इक्विलॅटरल आहे. प्रूव्ह करायचं सोपं आहे, लक्षात प्रूफ दाखवतो मी. ट्रायंगल एबीसी इज एन, आता लिहायचं नाही, लक्षात द्या, इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. गिवन ट्रायंगल एबीसी इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. मग इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे त्याच्या तिन्ही साइड्स कशा असल्या पाहिजे सांगा, सेम किंवा कॉमनंट असल्या पाहिजे. म्हणजे देअरफॉर AB इक्वल्स BC इक्वल्स AC. AB BC आणि AC तिन्ही काय असले पाहिजे, सेम लेंथचे असले पाहिजे. तर इक्वेशन काय दिलं आपण बनवतो. आता हे तिघ आहेत ना, D E आणि F, हे तीन या ट्रायंगलच्या साइड्सचे मिड पॉइंट्स आहेत. बघा पॉइंट्स, हा D E F are the midpoints of sides BC, AC and AB of triangle ABC respectively. D कोणाचा मिडपॉइंट आहे बघा, BC चा. E कोणाचा मिडपॉइंट आहे बघा, AC चा. आणि F कोणाचा मिडपॉइंट आहे बघा. So D, E, F are midpoints of sides AB, BC and AC respective. हे पण गिवन तुम्हाला देईल. गिवन D, E, F are midpoints of sides so and so respectively. आता मला सांगा, theorem of midpoints of two sides of triangle काय आहे बघा, लक्षात. कोणतेही दोन साइड्सचे मिडपॉइंट
जॉईन करणारी जी सेगमेंट आहे ती थर्ड साइडला पॅरलल असते आणि थर्ड साइडच्या हाफ पण असते की नाही. मग आपण ते फक्त हाफचा पार्ट वापरू. हाफ बाय द थिअरम ऑफ midpoints of two sides of triangle सांगा एफई ची लेंथ केवढी असेल. एफई ची लेंथ हाफ ऑफ बीसी. तसं डीई ची लेंथ केवढी असेल कारण हे पण दोघं मिड पॉइंटच आहेत ना. मग डीई ची लेंथ कशी असेल हाफ ऑफ एबी आणि एफडी ची लेंथ किती असेल. आता मी सिक्वेन्स नुसार पहिले एबी चा विचार करूया मग त्यावर डीई लिहतो ना. डीई इक्वल्स हाफ ऑफ एबी इक्वेशन 2. डीई झालं. आता एफई इक्वल्स बघा. एफई इक्वल्स हाफ ऑफ बीसी इक्वेशन 3 आणि राहिलं कोण आता सांगा एफडी किंवा हे एफडी राहील की एफडी डीएफ राहील. चला डीएफ काय एफडी काय. एफडी इक्वल्स हाफ ऑफ एसी इक्वेशन 4. आता 3 4 2 3 4 च्या आरएचएस बघा. आरएचएस एबी बीसी एसी प्रत्येकाचे हाफ 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 तर सेमच आहे आणि एबी बीसी एसी इक्वल आहे तिथं वर सांगितलं. म्हणजे विचार असा करा जर एबी ची लेंथ 10 असेल तर हाफ ऑफ 10 म्हणजे 5 होणार की नाही. मग बीसी पण 10च असणार ना कारण तो इक्विलॅटरल आहे. मग ते 10 असेल तर त्याचे हाफ म्हणजे किती होणार. हे पण एसी 10 असेल तर हाफ किती होणार. म्हणजे तिघे इक्वल होणार की नाही. म्हणजे 1 2 3 च्या 2 3 4 च्या आरएचएस इक्वेशन 1 मध्ये सेम सांगितलं की नाही. म्हणजे तिघांचे आरएचएस काय असले पाहिजेत सेम असले पाहिजेत. देअरफॉर डीई इक्वल्स एफई इक्वल्स एफडी फ्रॉम इक्वेशन 1 2 3 and 4. मग डीई एफई आणि एफडी जर इक्वल झाले डीई एफई आणि एफडी हे जर तिघे इक्वल झाले तर तो ट्रायंगल काय असला पाहिजे इक्विलॅटरल असला पाहिजे. देअरफॉर ट्रायंगल डीईएफ इज an इक्विलॅटरल ट्रायंगल. असा याचा प्रूफ व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. Now question number 4. In the figure 5.41, segment PD is the median of triangle PQR. इधर PD is the median of triangle PQR. जर PD median असेल, लक्ष इथंच पाहिजे. जर PD median असेल, तर D हा QR चा काय असला पाहिजे मिड पॉइंट. त्याशिवाय त्याला median म्हणता येत नाही. PD is median of triangle PQR. याचा अर्थ D हा काय असला पाहिजे median of मिड पॉइंट ऑफ सॉरी मिड पॉइंट ऑफ काय असलं पाहिजे साइड क्यूआर असलं पाहिजे. पुढे बघा पॉइंट टी इज मिड पॉइंट ऑफ पीडी. आता हा टी जो आहे ना टी तो पीडी चा मिड पॉइंट आहे. माझं चुकून थोडा खाली आला बरं पाहिजे असू दे. टी हा काय असं का पीडी चा मिड पॉइंट आहे. तुम्हाला गिवन मध्ये दिलंय. आणि पुढे म्हणले प्रोड्यूस्ड क्यूटी इंटर. आता प्रोड्यूस्ड क्यूटी म्हणजे काय क्यूटी एक्सटेंड. प्रोड्यूस्ड शब्दार्थ त्या शब्दाचा अर्थ असा एक्सटेंडेड. क्यूटी एक्सटेंडेड म्हणजे प्रोड्यूस्ड मीट्स किंवा इंटरसेक्ट साइड पीआर ऍट एम. साइड पीआर ला एम मध्ये इंटरसेक्ट करतो. म्हणजे तो फिगर अशी काढत गेली. पहिल्यांदा या ट्रायंगल पीक्यूआर मध्ये डी मिड पॉइंट आहे. मग पीडी काय झाली मेडियन. मग या मेडियनचा परत मिड पॉइंट घेतला आणि क्यूटी एक्सटेंड करून इंटरसेक्ट केले कोणाला एम ला. म्हणजे त्या साइड पीआर ला एम मध्ये इंटरसेक्ट केले. शो दॅट काय प्रूव्ह करायचं आहे पीएम अपॉन पीआर इज इक्वल टू 1/2. हे तुम्हाला प्रूव्ह. पीएम अपॉन पीआर हा रेशो केवढा दाखवायचा आहे 1/2. यातली लास्ट स्टेप तर फारच महत्वाची. खूप म्हणजे खूप महत्वाची. ओव्हरऑल हा प्रॉब्लेम महत्वाचा आहे. याच्यामध्ये मी सांगेल तसे तुम्हाला ट्रायंगल्स पाहता आले पाहिजे. ट्रायंगल्स कन्स्ट्रक्शन याला असं आहे क्यूएम ला हे डीएन पॅरलल ड्रॉ करा. खाली ब्रॅकेट मध्ये हिंट आहे बघा. ऍक्च्युअली ते हिंट आहे कन्स्ट्रक्शन आहे. त्या क्यूएम ला काय करायचं आपल्याला लाईन पॅरलल ड्रॉ करायची कोणती डीएन आणि मग त्याच्यावरून आपल्याला ठरवायचं. अगदी सोपा आहे प्रॉब्लेम. ट्रायंगल्स जर का मी सांगतो तसे जर बघता आले ना तुम्हाला ट्रायंगल्स तर तुम्हाला इमिजिएट प्रॉब्लेम करू शकतो. ट्रायंगल जर तुम्हाला मी सांगेल तसे पाहता आले तर बघा प्रूफ लिहितो लक्ष.
segment PD is the median of triangle PQR. सांगा PD काय आहे? सांगा PD median of triangle PQR. median of triangle PQR. मग याचा अर्थ D काय असला पाहिजे? Therefore D is midpoint of segment QR. हे लक्षात ठेवायचं. D हा काय सांगा? QR चा midpoint आहे. त्यानंतर आता T कोणाचा midpoint आहे सांगा? T PD चा midpoint. T is midpoint of segment PD. त्याला काय म्हणायचं? given. आता TM म्हणण्यापेक्षा QM म्हणूया पहिल्यांदा. हे बघा QM is parallel to DN. QM आणि DN काय सांगा? पॅरलल. हे कुठं लिहिलंय आपण? कन्स्ट्रक्शन मध्ये. म्हणजे थोडक्यात ही सगळी दिलेली माहिती लिहिली. लक्षात राहणार. चल कंटिन्यू. QM is parallel to DN. QM आणि DN काय सांगायचं आपल्याला? पॅरलल आहे. कुठे लिहिले आपण? कन्स्ट्रक्शन. आता मी मगाशी म्हणल्याप्रमाणे ट्रायंगल जर तुम्हाला पाहता आले व्यवस्थित आहे तर तुम्हाला प्रॉब्लेम लवकर समजेल. हे बघा पहिल्यांदा हा ट्रायंगल बघा एवढाच. त्याचं नाव काय बघा ट्रायंगलचं? PDN. ती फिगर मी इथं बाजूला काढतो बघा. साधारण तशी दिसेल. एक्झॅक्ट काढायची नाही पण साधारण ती दिसेल अशी फिगर. PDN. सांगा बरं T हा काय सांगा? T हा PD चा. T हा काय? मिडपॉइंट. TM काय सांगा? TM काय सांगा? पॅरलल टू DN. हे बघा या दोन लाईन्स पॅरलल हे लक्षात ठेवा. या दोन लाईन्स काय सांगा? मग मला सांगा TM काय सांगा? DN ला. मग एकाचा मिडपॉइंट, दुसऱ्याला पॅरलल, तिसऱ्याला बायसेक्ट. म्हणजे M हा PN चा काय झाला सांगा? M हा PN चा काय झाला सांगा? M हा PN चा काय झाला सांगा? बघा कसं हा पार्ट मेन्शन करतो इन ट्रायंगल. त्या वेगळ्या फिगरकडे बघूनच ठरवायचं. आणि तुम्ही जेव्हा हे लिहित घ्याल हे आता तेव्हा या पार्टच्या एवढ्या पार्टच्या बरोबर समोर ही तुमची इथं छोटीशी फिगर पाहिजे. या बरोबर पार्टच्या समोर पाहिजे. तर ते लवकर काय होणार तुम्हाला? इन ट्रायंगल हा नाव काय सांगा त्याचं? PDN, हा सांगा. T is midpoint of PD and TM is parallel to BM. आपण वरती कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. Therefore याचा अर्थ M काय असलं पाहिजे? Therefore M is midpoint of M is midpoint of reason converse of midpoint theorem. Converse of midpoint. मग आता M जर PN चा मिडपॉइंट असेल, M जर हा PN चा मिडपॉइंट असेल तर PM आणि MM काय असले पाहिजे? इक्वल असले पाहिजे. PM आणि MM काय असले पाहिजे? Therefore PM equals MM. इक्वेशन 1. PM आणि MM काय झाले सांगा? कॉंग्रुएंट झाले. त्याला इक्वेशन 1 म्हणायचं. आता असंच तुम्हाला पुढचा ट्रायंगल कुठला दिसला बघा. पुढचा ट्रायंगल बघा. हा येलो कलरचा ट्रायंगल. छोट्या वेळासाठी याच्याकडे बघायचं नाही, फार लवकर समजतं. त्यापेक्षा बेस्ट आहे इकडे सेपरेट फिगरच पडतो. तोच येलो कलरचा ट्रायंगल मी करतो बाजूला. QMR सांगा. QR चा मिडपॉइंट कोण आहे सांगा? QR चा मिडपॉइंट कोण आहे सांगा? कारण मेडियन होती माहिती आहे ना. आणि ही लाईन DN कशी आहे सांगा? ह्याला DN काय सांगा? QM ला एकाचा मिडपॉइंट, दुसऱ्याला पॅरलल, तिसऱ्याला बायसेक्ट.
म्हणजे एन हा एमआर चा काय झाला सांगा? इन ट्रायंगल. लक्ष पाहिजे. इन ट्रायंगल. हा MQR. D is midpoint of QR and DN parallel QM. Therefore N is midpoint of segment MR. पुन्हा रिझन काय सांगा? कन्व्हर्स ऑफ मिडपॉइंट थेरम. त्याचं रिझन असतं. मग आता मला सांगा, एन जर त्या एमआर चा मिडपॉइंट असेल, आता बघा हा पार्ट तुम्ही जिथं लिहिताय की नाही, हा इथून एवढा, त्याच्या बरोबर समोर ही फिगर असली पाहिजे तुमच्याकडे. त्याच्या बरोबर समोर छोटी पाहिजे, रफ पाहिजे, पण ती असलीच पाहिजे. आता काही कळत नाही. सांगा, एन हा जर एमआर चा मिड पॉइंट असेल तर एमएन आणि एनआर इक्वल असेल की नाही सांगा? असेल की नाही? therefore mn equals nr. इक्वेशन किती? इक्वेशन 2. आता हे बघा, समजा असं कधी तुम्हाला बघायला मिळेल, ए बी ला इक्वल आहे आणि बी सी ला इक्वल आहे, तर ए बी सी तिघे इक्वल असतात की नाही? ए बी ला इक्वल आहे, बी सी ला इक्वल आहे, मग ए बी सी तिन्ही इक्वल असतात की नाही? मग पीएम एमएन ला इक्वल आहे, एमएन एनआर ला इक्वल आहे, ए बी ला इक्वल आहे, तोच बी सी ला इक्वल आहे, मग ए बी आणि सी तिघे इक्वल असले पाहिजे की नाही? therefore सांगा कोण कोण? पीएम एमएन इक्वल्स एनआर. पीएम एमएन आणि एनआर काय असेल? इक्वल असेल. फ्रॉम 1 and 2. फ्रॉम, आता मी काय सांगतो नीट आहे का? लक्ष द्या. याच्या पुढचा पार्ट फार विचित्र आहे. जर हे 3 सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्या प्रत्येकाची लेंथ काय असली पाहिजे सांगा? सेम असली पाहिजे. म्हणजे याची जेवढी लेंथ आहे तेवढीच त्याची असेल, तेवढीच त्याची असेल. तिघांच्या लेंथ काय असल्या पाहिजे सांगा? सेम असल्या पाहिजे. मग याची लेंथ जर 5 असेल तर याची पण 5 आणि याची पण 5 असेल. आता रफवर नीट बघा. पण तिघांच्या लेंथ जर इक्वल असतील तर इथं 5 इक्वल्स 5 इक्वल्स 5 हे पण रफवर याच्या पुढे लिहायचं बरं का तुम्ही नंतर. हे पण लिहायचं. कारण प्रॉब्लेम फार विचित्र आहे. 5 5 5 तिघे जर इक्वल असतील तर त्यातला कोणता तरी एक 5 हा राहिलेल्या दोघांच्या ऍडिशनच्या हाफ आहे का बघा? राहिलेल्या दोघांच्या ऍडिशनच्या हाफ आहे का बघा? नाही, याच्यापेक्षा सोपं करून शिकवतो. जाऊ दे, की काय तुम्हाला कळणार नको नको, मी आणखी सोपं करतो. चल जाऊ दे, काय गरज नाही. सांगा, की एमएन एमएन हे काय झाले? इक्वल झाले. फ्रॉम इक्वेशन किती सांगा? फ्रॉम इक्वेशन, याला इक्वेशन काय देतो मी आता? 3 देतो. याला इक्वेशन काय देतो मी? 3 देतो. आता पुढे आहे का? चल सांगा, पीआर ची लेंथ काय सांगा? पीआर ची लेंथ कन्सिडर पीआर इक्वल्स सांगा. पीआर म्हणजे कोणाकोणाची ऍडिशन? पीएम प्लस एमएन प्लस एनआर. काय अडचण आता? शोधॅट मध्ये आम्हाला फक्त पीएम आणि पीआरच पाहिजेत की नाही सांगा? शोधॅट मध्ये मला पीआर पाहिजे, पीएम पाहिजे, पीआर पाहिजे, पीएम पाहिजे. अरे म्हणजे काय नको आहे? एमएन नको आहे आणि एनआर नको आहे. म्हणजे नको आहे ना, त्याला मी रिप्लेस करतो. सांगा, पीएम ऍज इट इज. सांगा, एमएन ला कोण इक्वल आहे सांगा? एमएन ला कोण कोण इक्वल? लक्ष इकडे पाहिजे. एमएन ला कोण इक्वल आहे सांगा? एमएन ला पीएम इक्वल आहे, एनआर इक्वल आहे. आपल्याला पाहिजे काय? पीएम पाहिजे का एनआर पाहिजे? पीएम. शोधत मध्ये आपल्याला इथं पीएम आणि पीआर चा पार्ट आपल्याला पाहिजे. मग मला हाच पार्ट पाहिजे. मग सांगा, पीएम आहे कसे ठेवले? चला, एमएन ला मी काय रिप्लेस करू शकतो? एमएन ला पीएम पण रिप्लेस करू शकतो आणि एनआर पण रिप्लेस. पैकी मी काय करू? पीएम. शोधत मध्ये मला काय पाहिजे? नाव तेच. मग मी एमएन ला काय रिप्लेस केले? मी
आता एनआर ला काय रिप्लेस करू शकतो मी? एनआर ला एमएन करू शकतो, पीएम करू शकतो, पण मी करणार पीएम. पण मला शोधायचं नाही पीएम. फ्रॉम इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 3 सांगा पीआर इक्वल्स पीएम प्लस पीएम प्लस पीएम राइस पीएम, पीएम प्लस पीएम प्लस पीएम राइस पीएम. थोडक्यात काय प्रूव्ह झालं हेच उलट लिहितो. दॅट इज राइस पीएम इक्वल्स राइस पीएम इक्वल्स पीआर, राइस पीएम इक्वल्स पीआर. आता इथं पीआर ला कोएफिशिएंट काही नाही म्हणजे काय सांगा 1 न मल्टिप्लाय केलं. पीआर इकडे आहे ना 3 तिकडे नाही. आता इंटू असेल तर अपोजिट काय डिवाइड होणार ना. मग डिवाइड करा इकडे पीएम अपॉन पीआर इज इक्वल टू 1 अपॉन 3. आलं का बघा प्रूव्ह द्यायचं. पीएम अपॉन पीआर इक्वल्स 12. जमलं काय ना या व्यवस्थित आता